नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देतानाच शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला जातोय. कृषी क्षेत्राच्या विकास दरात झालेली वाढ पुढेही कायम ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना शाश्वत पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला आहे. कृषी क्षेत्राच्या गेल्या वर्षीच्या निराशाजनक 3.3% विकास दराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना विविध योजना कार्यक्रमांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिल्यामुळं सन 2024-25 मध्ये कृषी क्षेत्राचा विकास दर 8.7% सुधारला. या विकास दरात सातत्यानं वाढ करण्याकरता शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं, शेती उत्पादनात मूल्यवर्धन, सिंचन सुविधा, विजेची गरज भागवण्यासाठी सौर ऊर्जा इत्यादी पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येतील. कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचं धोरण आखलं जात असून पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांच्या 1,00,000 एकर क्षेत्राला याचा फायदा होईल आणि येत्या 2 वर्षात त्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना केली. बी बियाणं, यंत्रसामुग्री, खतं आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या शेत आणि पाणंद रस्त्यांच्या बांधणीसाठी बळीराजा शेत आणि पाणंद रस्ते ही नवी योजना सुरू करण्यात येणार आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना कायमस्वरूपी राबवली जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत 4,227 कोटी रुपये किमतीची 1,48,888 कामं हाती घेण्यात आली असून ही सर्व कामं पुढच्या मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाअंतर्गत 2 लाखांहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या 2 वर्षांसाठी 255 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांची कामं पूर्ण करणं आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे 5,000 कोटी रुपये किमतीची कामं नाबार्डच्या अर्थसहाय्याच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आली आहेत. यावेळी अर्थमंत्र्यांनी विविध प्रदेशांच्या पाणी समस्या सोडवण्यासाठी हाती घेतलेल्या नदीजोड प्रकल्पांचा उल्लेख करत त्यासाठी अंदाजित खर्चाची माहिती दिली. यामध्ये वैनगंगा नळगंगा नदीजोड, नारपार गिरणा नदीजोड, दमणगंगा एकदरे गोदावरी नदीजोड प्रकल्पांचा समावेश आहे. मराठवाड्याच्या सिंचन सुविधेसाठी कोकणातल्या उल्हास आणि वैतरणा खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात पाणी वळवण्याच्या प्रकल्पावर संशोधन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. 19,300 कोटी रुपये किमतीचा तापी महापुनर्भरण प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय झाल्यामुळं उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. लहान अल्पभूधारक आणि कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी 120 कोटी रुपये किमतीचा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राबवण्यात येत आहे. महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट 2.0 हा सुमारे 2,100 कोटी रुपयांचा प्रकल्प राबवला जाणार आहे. नवी मुंबईत महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार, मुंबईत मरोळमध्ये आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजार तसंच आरमोरी जिल्हा गडचिरोली इथं रेशीमकोष खरेदी विक्री बाजारपेठ स्थापन केली जाणार आहे. प्रत्येक तालुक्यात बाजार समिती असावी यासाठी एक तालुका एक बाजार समिती योजना राबवली जाणार आहे. राज्यात 4,300 कोटी रुपये किमतीचा बांबू लागवड प्रकल्प राबवला जाईल. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यातील 7,201 गावांमध्ये राबवण्यात येणार असून या प्रकल्पासाठी सन 2025-26 मध्ये 351 कोटी 42 लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. कृषी क्षेत्रासाठीची 16,000 मेगावॅट विजेची मागणी हरित ऊर्जेतून पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. 27 जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 2,779 विद्युत उपकेंद्रांसाठी सौर प्रकल्प हाती घेण्यात आले असून ते ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण होणार आहेत. या अर्थसंकल्पात कृषी विभागाला 9,710 कोटी रुपये, मृद आणि जलसंधारण विभागाला 4,247 कोटी रुपये, जलसंपदा आणि खारभूमी विभागासाठी 16,456 कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात.